कृष्ण सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, कर कठावरी ठेवूया, कर कठावरी ठेवूया. कठावरी ठेवूया. तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर ह्याची ध्यान, आवडे निरंतर ह्याची ध्यान, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर ह्याची ध्यान, आवडे निरंतर ह्याची मकरा कुंडाल्या तळपती श्रवणी, मकरा कुंडाल्या तळपती श्रवणी, कंठी कौतुभामणी विराजे, कंठी कौतुभामणी विराजे. तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर ह्याची ध्यान, आवडे निरंतर
निरंतर येती ध्यान आवडे निरंतर येती ध्यान तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडी पाहिना श्रीमुख आवडी तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडी पाहिना श्रीमुख आवडी माझे ह्याची सर्व सुख तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडी पाहिना श्रीमुख हार गळाचा ते पितांबर हार गळाचा ते पितांबर आवडे निरंतर ह्याची ध्यान आवडे निरंतर ह्याची ध्यान तुळसी हार गळाचा ते पितांबर तुळसी हार गळाचा ते पितांबर आवडे निरंतर येती ध्यान आवडे निरंतर येती हार गळाचा ते पितांबर तुळसी हार गळाचा ते पितांबर आवडे निरंतर येती ध्यान आवडे निरंतर येती ध्यान जय जय राम कृष्ण जय जय राम 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम एक नाम हरि द्वैत नाम धुरी एक नाम हरि द्वैत नाम धुरी अद्वैत कुसरी विरळा झाले समबुद्धी घेता समान श्रीहरी समबुद्धी घेता समान श्रीहरी समदमावरी हरी झाला सर्वा घटी राम देहा देवी सर्वा घटी राम देहा देवी सूर्य प्रकाश कस सरस्वी ज्ञान देवा सिद्धि हरि पाठ ज्ञान देवा सिद्धि हरि पाठ मागिरिया जन्म मुक्त झालो हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना याची गणना कोण कर
Hare
एक नाम हरी, एक नाम हरी, द्वैत नाम दुरी, अद्वैत कुसरी विरळा जाणे, समबुद्धी घेता समान श्रीहरी, शमदमावरी हरी झाला. सर्वा घटी राम देहा देही एक, सर्वा घटी राम देहा देही एक, सूर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी, ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेम, ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा, मागिलिया जन्मा मुक्त झालो, हरिमुखे मना, हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, सारे चरण संतांच्या, करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाचे. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. वचन ऐका कमलापती, माझी रंकाची ही विनंती, कर जोडी तो कथे काळी, आपण असावे जवळी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, एक नाम हरी, एक नाम हरी, द्वैत नाम दुरी,
अद्वैत कुसरी विरळा जाणे, समबुद्धी घेता समान श्रीहरी, शमदमावरी हरी झाला. प्रसूत प्राप्त सेवा प्रसंगी सेवेकरता घेतलेल्या अभंगातून संत श्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्या नामसाधकाच्या अंतकरणामध्ये भगवत नामाविषयी निष्ठा प्रकट झालेली आहे, किंवा ज्या नामसाधकाच्या अंतकरणामध्ये भगवत नामाविषयी निरपेक्ष प्रेमभाव निर्माण झालेला आहे. सापेक्ष प्रेम आणि निरपेक्ष प्रेम यामध्ये फरक आहे. सापेक्ष प्रेम याचा अर्थ तुम्ही आम्ही संसारावर करतो ते सापेक्ष प्रेम, मुलाबाळावर करतो ते सापेक्ष प्रेम. निरपेक्ष प्रेम कसं असतं? तुकाराम मला सांगतात, प्रेम नये सांगता बोलिता दाविता अनुभवी चित्ता चित्त जाणे. ज्या प्रेमाविषयी काही सांगता येत नाही, ज्या प्रेमाविषयी बोलता येत नाही, जे प्रेम दाखवता येत नाही, किंबहुना ज्या प्रेमाविषयी कुठलंही कथन करता येत नाही, असं अनिर्वचनीय जे प्रेम आहे त्याला निरपेक्ष प्रेम असं म्हणतात. आणि ज्या नामसाधकाच्या अंतकरणामध्ये भगवत नामाविषयी असं निरपेक्ष प्रेम निर्माण झालेलं आहे, आणि अशा निरपेक्ष प्रेमभावानं निष्ठेनं ज्यावेळी एखाद्या नामसाधकाच्या जीवनामध्ये नामसाधनेची पराकाष्ठा होते, त्यावेळी त्या नामसाधकाला येणारा जो उत्तर परमार्थिक अनुभव आहे, चढत्या श्रेणीनं येणारा जो परमार्थिक अनुभव आहे, त्याचं वर्णन माऊली अभंगातून करतात. कसं असतं? ज्यावेळी माऊली सांगतात की एक नाम हरी द्वैत नाम दुरी, 10 वेळा जरी उच्चार केला तर अर्थ चटकन कळत नाही. एक नाम हरी द्वैत नाम दुरी. आणि एखाद्या संतांच्या अभंग रचनेचा अर्थ जर चटकन नाही कळला तर मग अनेक अर्थाची संभावना वाढते, अनेक प्रकारच्या अर्थाची संभावना वाढते. जर चटकन अर्थ नाही कळला तर कसं असतं? ज्यांची ही अभंग रचना आहे ती प्रतिभावंत आहेत आणि अभंगावर निरूपण करणारे प्रतिमावंत आहेत. प्रतिभा आणि प्रतिमा यामध्ये फार भेद आहे. प्रतिमावंत कुणाला म्हणायचं? ज्याच्या ज्ञानाला चौकट आहे, ज्याच्या ज्ञानाला चौकट आहे, ज्याच्या अनुभवाला चौकट आहे, ते प्रतिमावंत झाले. आणि प्रतिभावंत कुणाला म्हणायचं? ज्यांच्या ज्ञानाला चौकटच नाही, ज्यांच्या अनुभवाला अनुभूतीला चौकटच नाही, ते प्रतिभावंत. त्यांच्या ज्ञानाला सीमा नाही, त्यांच्या अनुभूतीला सीमा नाही, ते प्रतिभावंत. आणि ह्या प्रतिभावंतांनी लिहिलेले जे अभंग आहेत, त्यांची जी रचना आहे किंवा अभंगामध्ये ह्या प्रतिभावंतांनी संतांनी ओतलेला जो अर्थ आहे, तो अर्थ तसाच सांगता येईल असं अजिबात नाही. मग काय करावं? आपल्या हातामध्ये एकच आहे. महात्म्याना अथवा संतांना जो अर्थ अपेक्षित आहे त्या अर्थाची कमीत कमी हानी करून निरूपण करता आलं पाहिजे. पूर्ण अर्थ कुणालाही सांगता येत नाही, किंवा माऊलींना ह्या अभंगातून काय अर्थ अपेक्षित आहे आम्हाला माहित नाही. खरं माऊलींना जो अर्थ अपेक्षित आहे त्याची कमीत कमी हानी करून जर निरूपण सांगता आलं तर ते उत्कृष्ट निरूपण म्हणता येत. माऊली सांगतात एक नाम हरी द्वैत नाम दुरी. चटकन अर्थ कळत नाही. मग शास्त्र सांगतं ज्या अभंग रचनेचा अथवा ज्या पदांचा चटकन अर्थ कळत नाही त्यावेळी काय करावं? काही शब्दांचा अध्याहार घ्यावा. अध्याहार याचा अर्थ काही शब्द उसने बाहेरून आणावेत आणि अर्थ सुस्पष्ट होतो का बघावा, त्याला अध्याहार असं म्हटलं जातं. किंवा दुसरा एक प्रकार आहे, त्याच प्रतिभानुभूतीला प्राप्त झालेले जे संत महात्मे आहेत त्या संतांच्या वचनांचा आधार घ्यावा, मग अर्थ काय होतो? स्पष्ट होतो. मग माऊली सांगतात एक नाम हरी द्वैत नाम दुरी. मग काय अर्थ असेल? तुकाराम महाराजांच्या वचनाचा आपण आधार घेऊ शकतो. तुकाराम महाराज सांगतात एक धरीला चित्ती एक धरीला चित्ती
आम्ही रखुमाईचा पती त्याने झाले अवघे काम त्याने झाले अवघे काम आम्ही रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा पती त्याने झाले अवघे एक धरिला चित्ती आम्ही रकुमाईचा पती तेने झाले अवघे काम. परिणाम काय झाला? निवारीला भवभ्रम. आता समन्वय करा. एक नाम हरी, त्या एका हरीचं नाम जर चित्तामध्ये ठसलं, त्या नामाविषयी निष्ठा निर्माण झाली. परिणाम काय? द्वैत नाम दुरी. तुकाराम महाराज सांगतात एक धरिला चित्ती, त्या एकाला मी चित्तामध्ये पकडलं. परिणाम काय झाला? निवारीला भवभ्रम. मग एक नाम हरी, द्वैत नाम दुरी. एक धरिला चित्ती, निवारीला भवभ्रम. अर्थ काय होतो? तर एका हरीच्या नामानं द्वैताचा काय होतो? निराश होतो. द्वैत मावळून जातो. द्वैत नावाचा प्रकार शिल्लक राहत नाही. आणि हे कशानं घडतं? एक नाम हरी, द्वैत नाम दुरी. द्वैताचा निराश होतो म्हणतात. द्वैत म्हणजे काय? तुम्ही आणि मानवीय जीवन जगणारी माणसं आहोत. भौतिकतेच्या पायावर उभं राहून जीवन जगणारी माणसं आहोत. तुमचं आमचं जीवन आहे ते प्रकृतीगत जीवन आहे. आणि प्रकृतीगत जीवन जगत असताना तुम्हा आम्हाला आता कशाची प्रतीती येते? तर ह्या जगताची प्रतीती येते. भगवत सत्ता कुठंच अनुभूतीला येत नाही. आत्ता तुमची आमची प्रतीती, आत्ता तुमचा आमचा अनुभव बघितला तर पाहावं तिकडं नामरूपात्मक काय आहे? जगतच आहे. भगवत सत्ता कुठंच अनुभूतीला येत नाही. असं का घडतं? गीतेमध्ये भगवंत सांगतात तैसी हे माझीच बिंबली त्रिगुणात्मक सावली कैसी मजसी आड ओढवली जाऊनी का जैसी. अरे अर्जुना काय सांगू? माझ्याच स्वरूपावर आश्रयानं राहणारी ही माया ती काय करते? माझ्याच स्वरूपाला आच्छादित करते, पडदा टाकते. विश्वव्यापी माया तिने झाकुळली छाया माझ्याच स्वरूपाला आच्छादित करते. म्हणून कदाचित परमात्मा सत्ता वेगळी आणि नामरूपात्मक जगत वेगळं, हे द्वैत निर्माण आपोआप होतं. खरं माऊली सांगतात एका नामांस कीर्तनानं, एका नामचिंतनानं हे द्वैतच मावळून जातं. कठोपनिषदामध्ये एक वचन आहे तमेव भातम अनुभूती सर्वम तस्य भाषा पूर्णमिदम विभाती. आहे सगळं परमात्मा स्वरूप आहे, आहे सगळं परब्रह्म स्वरूप आहे. एका भगवत सत्तेहून अन्य असं काही नाही. म्हणून परमात्मा वेगळा, जगत वेगळं. एका भगवत नामानं हे द्वैत काय होतं? मावळून जातं. आणि जे जे काही अस्तित्वामध्ये ते सगळं परब्रह्म स्वरूप आहे. ही अद्वैताची अनुभूती जर कोणामुळे येत असेल तर एका नामामुळे येते. म्हणून एक नाम हरी, द्वैत नाम दुरी. द्वैत मावळून जातं. फक्त एक भगवत सत्ता प्रतीतीला येते की जी शाश्वत आहे. कुणी म्हणाल की एका भगवत नामामध्ये इतकी ताकद आहे की जे भगवत नाम आम्हाला अद्वैताचं दर्शन घडवून देतं किंवा अद्वैत स्थिती एका भगवत नामानं प्राप्त होते. नामचिंतनानं, नामसाधनेनं हे शक्य होतं का? नामसाधनेवर आरोप करणारी पुष्कळ लोक पाहायला मिळतील. त्यांना असं म्हणायचं आहे भगवत स्वरूपाची प्राप्ती साध्य किती अवघड आहे हो. चणे खावे लोखंडाचे तेव्हा परमार्थिक साध्य फार अवघड आहे. स्वस्वरूपाची प्राप्ती, भगवत सत्ता, त्या भगवत सत्तेची अनुभूती हे परमार्थिक साध्य अतिशय अवघड असेल तर त्या साध्याच्या प्राप्तीसाठी साधन सुद्धा कसं पाहिजे? अवघड पाहिजे. असं काही लोकांचं काय आहे? म्हणणं आहे. नामसाधना तर किती सोपी, नामांचं कीर्तन साधन पै सोपी. मग इतक्या सोप्या साधनेनं अवघडात अवघड असणारं साध्य कसं काय प्राप्त होऊ शकतं?
नाम साधनेविषयी शंका येऊ शकते. म्हणून नाम आणि नामरूपात्मक जगत, की ह्या जगतामध्ये सुद्धा नामरूप भरलेले आहेत. मग नाम आणि नाम यातला भेद पाहावा लागतो. काही काही विद्वान लोक दार्शनिक सूत्रांचा आधार घेऊन नामानं काही शक्य होत नाही असं म्हणतात. दार्शनिक सूत्रांचा आधार घेऊन छांदोग्य उपनिषदामध्ये एक वचन येतं, वाचारंभन विकारो नामधेयम मृतिकेव सत्यम. छांदोग्य उपनिषदामध्ये एक वचन असं येतं, वाचारलंबन विकारो नामधेयम मृतिकेव सत्यम. एक माती सत्य आहे आणि मातीपासून बनलेले सगळे आकार कसे आहेत? मिथ्या आहेत. आकार परिवर्तनशील आहेत, रूप परिवर्तनशील आहेत, परिणामी नाम सुद्धा कसं आहे? परिवर्तनशील आहे. म्हणून छांदोग्य उपनिषदामध्ये एक वचन असं येतं की नामरूप म्हणजे केवळ वाणीचा विलास आहे. नामरूप म्हणजे केवळ शब्द आहेत, त्या नामरूपामध्ये काही अर्थ नाही. वाचारंभन विकारो नामदेहम, वाणीचा फक्त विकार आहे किंवा नामरूप फक्त वाचारंभन आहे, वाणीचा विलास आहे. दार्शनिक सूत्रांचा चुकीचा अर्थ लावून नाम साधनेवर आरोप करणारे पुष्कळ विद्वान आपल्याला पाहायला मिळतात. किंवा आद्य शंकराचार्यांचा एक दृक् दृश्य विवेक नावाचा ग्रंथ आहे. त्या दृक् दृश्य विवेक नावाच्या ग्रंथामध्ये आद्य शंकराचार्यांचं एक वचन असं येतं, अस्ति भाती प्रिय रूपम नाम चेतांश पंचकम आद्यत्रय ब्रह्मरूपम जगत रूपम तत्वद्वय. हे समग्र अस्तित्व जे आहे त्या समग्र अस्तित्वाचे 5 अंश पाडा. नव्हे, 5 अंशामध्येच हे समग्र अस्तित्व आहे. अस्ति भाती प्रिय नाम आणि रूप. समग्र अस्तित्वाचा विचार केला तर 5 अंशानंच हे सगळं नटलेलं आहे. शास्त्र सांगतं त्यातलं अस्ति भाती प्रिय हे अपरिवर्तनशील आहे. अस्ति भाती प्रिय अपरिवर्तनशील आहे किंवा अस्ति भाती प्रिय कसं आहे? शाश्वत आहे. आणि नामरूप मिथ्या आहेत, जगत रूपम केवळ वाणीचा विलास. मग नामरूप जर केवळ वाणीचा विलास असेल तर ह्या नामानं अद्वैत मावळून सर्वत्र एका श्रीहरीचीच प्रतीती कशी काय येते? नामाच्या संबंधानं हा आक्षेप घेतला जातो. दार्शनिक सूत्रांचा चुकीचा अर्थ लावला की नाम साधनेविषयी शंका किंवा संदेह निर्माण करणारी पुष्कळ लोक पाहायला मिळते. ह्या नाम साधनेविषयी तुकाराम महाराज काय सांगतात? नाम काय आहे? भगवत नाम आणि इतर जी नाम आहेत, एक नाम आणि द्वैत नाम. नामरूपात्मक जगतातली इतर जी नाम आहेत, भगवत नाम आणि द्वैत नाम, यामध्ये काय आहे? भेद आहे. भगवत नाम कसं आहे? तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे नाम, तुका म्हणे नाम, चैतन्य है निज धाम, चैतन्य है निज धाम, चैतन्य है निज धाम, चैतन्य है निज धाम. दोही अक्षराचे काम, दोही अक्षराचे काम, चैतन्य है निज धाम, चैतन्य है निज धाम, चैतन्य है निज धाम, चैतन्य है निज धाम.
भगवत नामाविषयी सांगताना तुकाराम मला सांगतात, तुका म्हणे नाम चैतन्य हे निजधाम. अहो, नामच चैतन्य स्वरूप आहे, नामच भगवत स्वरूप आहे, नव्हे नव्हे नामच ब्रह्म आहे. नाम आणि नामीमध्ये संतांनी भेद मानलेला नाही, नामच परब्रह्म स्वरूप आहे. मग परब्रह्म स्वरूप जर परिवर्तनशील असेल तर नाम सुद्धा परिवर्तनशील नाही. भगवत सत्ता शाश्वत आहे, नाम सुद्धा कसं आहे, शाश्वत आहे. भगवत सत्ता अविकारी आहे, नाम सुद्धा कसं आहे, अविकारी आहे. भगवत सत्ता अपरिवर्तनशील आहे, नाम सुद्धा अपरिवर्तनशील आहे. एका बाजूला हे भगवत नाम आहे आणि दुसऱ्या बाजूला नामरूपात्मक जगत आहे. जगतातली नामरूप कशी आहेत? जगतच विकारी आहे, नामरूप सुद्धा कशी आहेत, विकारी आहेत. जगत अशाश्वत आहे, जगतातली नामरूप कशी आहेत, अशाश्वत आहेत. म्हणून भगवत नामाकडे पाहण्याची संतांची दृष्टी ज्यावेळी तुम्हाला प्राप्त होईल त्यावेळी संतांना जी प्रातिभानुभूती आली ती प्रातिभानुभूती आल्याशिवाय राहणार नाही, द्वैत मावळून गेल्याशिवाय राहत नाही. भगवत नाम आणि इतर नाम यामध्ये हा भेद आहे. म्हणून एक नाम हरी, एक हा शब्द त्या नामाविषयी असणारी निष्ठा दाखवतो. त्या भगवत नामाविषयी आपल्या अंतःकरणामध्ये निष्ठा असेल, निरपेक्ष प्रेम असेल, नव्हे नाम आणि नामी यामध्ये अभेद दृष्टी ठेवून नामचिंतन घडलं तर मग द्वैत नाम द्वैत मावळून जातं. संतांचा विचार केला कशाच्या जोरावर त्यांना भगवत प्राप्ती झाली, संतांचा विचार केला तर तुका म्हणे येथे भजन प्रमाण, दुसरं काही नाही केलं संतांनी. तुम्ही आम्ही ज्या जगतामध्ये राहतो त्याला मृत्यूलोक असं म्हटलं जातं. आणि या मृत्यूलोकामध्ये तुम्ही आम्ही इतकी रंगलेली माणसं आहोत, या मृत्यूलोकावर इतके आसक्त झालेली माणसं आहोत. मृत्यूलोक म्हणजेच प्रपंच, संसार. किंबहुना तुम्ही आम्ही संसार अथवा प्रपंचच आपल्या जीवनाचं साध्य मानलेलं आहे. इथपर्यंत तुम्ही आम्ही काय झालेलं आहे, प्रपंचामध्ये रंगलेले आहोत, मृत्यूलोकामध्ये रंगलेली माणसं आहोत. मृत्यूलोकाचं, प्रपंचाचं, संसाराचं स्वरूप कळवून घ्यायला तुम्ही आम्ही तयार नाही. तुकारामांना विचारलं, ह्या मृत्यूलोकामध्ये तुम्हाला काय आवडतं? तुकाराम मला सांगतात, मृत्यूलोकी आवडते मृत्यूलोकी आवडते परी. मृत्यूलोकी आवडते मृत्यूलोकी आवडते मृत्यूलोकी आवडते मृत्यूलोकी आवडते परी.
तुकाराम महाराज आपला अनुभव सांगतात, मृत्यूलोकी आम्हा आवडते परी नाही, एका हरिनामे विन विठ्ठल हे चित्त प्रपंचापासूनी वमन ते मनी बैसलेसे. तुकाराम महाराजांना विचारलं, ह्या संसारामध्ये ह्या मृत्यूलोकामध्ये तुम्हाला काय आवडतं? तुकाराम महाराज म्हणतात, का हरीच्या नामाशिवाय आम्हाला दुसरं काही आवडत नाही. का? नाम चैतन्य स्वरूप आहे. या मृत्यूलोकामध्ये शाश्वत काय असेल, अपरिवर्तनशील काय असेल, अविकारी काय असेल, तर ते हरीचं नाम आहे. आणि तुम्ही आम्ही इतकी अंध माणसं आहोत. ह्या मृत्यूलोकामध्ये शाश्वत काय? एक हरीचं नाम शाश्वत आहे, आणि ते नाम सोडून आम्हाला सगळं आवडतं. परिणामी टाचा घासून मेल्याशिवाय पर्याय नाही. ह्या मृत्यूलोकामध्ये शाश्वत काय? तुकाराम महाराज सांगतात, आम्हाला कळलं मृत्यूलोक नाशिवंत आहे, मिथ्या आहे, अशाश्वत आहे, विकारी आहे, न टिकणार आहे, नाशिवंत आहे. आणि ह्या मृत्यूलोकामध्ये आम्हाला एक तत्व सापडलं, ते म्हणजे नाम, कारण ते शाश्वत आहे. ह्या मृत्यूलोकामध्ये राहता राहता जगता जगता काय करावं, अशा तत्वाला पकडून ठेवावं की जे शाश्वत आहे. तर तुम्ही आम्ही पक्की प्रापंचिक असल्यामुळं शाश्वत असणारं भगवंताचं नाम सोडून नाशिवंत मृग जळावत असणाऱ्या सगळ्या विषयांनाच तुम्ही आम्ही काय केलेलं आहे? पकडलेलं आहे. मग कसं काय ते द्वैत भाव मावळून जाईल आणि सर्व परब्रह्म स्वरूपाची प्रचिती कशी येईल? परंतु माऊली सांगतात त्या न्यायानं, एक नाम हरी, एक निष्ठा दाखवतं. त्या भगवत नामाविषयी तुमच्या अंतःकरणामध्ये निष्ठा असेल, त्या भगवत नामाविषयी तुमच्या अंतःकरणामध्ये निरपेक्ष प्रेमभाव असेल, नाम आणि नामी अशा अभेद दृष्टीनं तुमच्या जीवनामध्ये जर त्या परमेश्वराचं नामचिंतन अविरतपणे घडलं, तर मग द्वैत नाम द्वैत मावळल्याशिवाय राहत नाही. आणि असं नामचिंतन आपल्या जीवनामध्ये घडायला लागलं तर त्या नामसाधकाचा अद्वैताकडचा प्रवास काय होतो? सुरू होतो. कुणीकडचा? अद्वैताकडचा. आहे सगळं परब्रह्म स्वरूप आहे, या अद्वैत स्थितीकडचा प्रवास त्या नामसाधकाचा सुरू होतो. खरं माऊली तर पण म्हणतात, पण अद्वैत कुसरी विरळा जाणे. त्या अद्वैत स्थितीला प्राप्त होणारा विरळा आहे. काय विरळ आहे? साधा आहे. नामामध्ये नामचिंतनामध्ये निष्ठा असेल, प्रेम असेल, नामनामी अभेद दृष्टीनं चिंतन घडत असेल, 100% अद्वैताकडचा तुमचा प्रवास होणार. तर हा प्रवास करणारी फार कमी आहेत. अद्वैत स्थिती, अद्वैत कुसरी विरळा जाणे. का विरळा जाणे? तर नामचिंतनानं पहिलं परिवर्तन आपल्यामध्ये यायला पाहिजे, ते म्हणजे बुद्धीचं समत्व. समबुद्धी घेता समान श्रीहरी. बुद्धीला समत्व जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत समान श्रीहरी, याचा अर्थ हे सगळं हरिस्वरूप आहे, परब्रह्म स्वरूप आहे, ही अनुभूतीच येत नाही की जोपर्यंत बुद्धीला समत्व प्राप्त होत नाही तोपर्यंत. म्हणजे क्रम लावायचा म्हटला तर असा क्रम लावता येईल की नामचिंतनानं बुद्धीला समत्व प्राप्त होतं, आणि बुद्धीला समत्व प्राप्त झालं की द्वैत नाम दुरी आहे, सगळं परब्रह्म स्वरूप आहे, द्वैत नावाचा प्रकारच नाही, प्राथिभ अनुभूती त्या नामसाधकाला येऊ शकते. खरं तुमच्या आमच्या बुद्धीला समत्व यायला तयार नाही. बुद्धीचं समत्व साधी गोष्ट नाही आहे. नामचिंतनानं नामस्मरणानं बुद्धीला समत्व नाही आलं तर समजायची की आपली नामसाधनेमध्ये काहीतरी उणीव आहे. बुद्धीला समत्व याचा अर्थ तुमची आमची बुद्धी रंगीत आहे. रंगीत बुद्धी रंगहीन होणे म्हणजे बुद्धीला समत्व येणे. आपली बुद्धी म्हणजेच नाम अंतःकरण इतकं पवित्र व्हावं लागतं, इतकं शुद्ध व्हावं लागतं की मोठ्या मोठ्या शोरूम मध्ये गेल्यानंतर काचेवर एकही डाग नसतो. शोरूमला काय लावलेले असतात? काचा लावलेल्या असतात. काचेवर एक जरी डाग असला तरी कळतं ही काच आहे. कल्पना करा, मोठ्या शोरूम मध्ये चाललाय आणि काच पुढं आहे, काचेचा दरवाजा आहे, आणि त्या काचेवर एकही डाग नसेल, माणूस जाऊन थडकल्याशिवाय राहत नाही. का? ट्रान्सपरंट आहे, पारदर्शी आहे, कुठलाच रंग नाही, कुठलाच डाग नाही. म्हणजे काच जितकी स्वच्छ तितकं पलीकडचं आपल्याला स्वच्छ दिसतं नव्हे. काच नाहीच असं वाटतं. काचेला जाऊन आम्ही थडकतो. कशाचा परिणाम? अति स्वच्छ काचेचा परिणाम.
तसे आपली बुद्धी, आपलं अंतःकरण अतिशय त्या काचेसारखं स्वच्छ ज्यावेळी होऊन जाईल, आपली बुद्धी रंगहीन होऊन जाईल, त्यावेळी बुद्धीला समत्व आल्याशिवाय राहणार नाही. आपली बुद्धी रंगीत आहे. कशानं रंगलेली आहे हो? अनेक प्रकारच्या विषय वासनेनं आपली बुद्धी रंगलेली आहे. संसार करता करता किती प्रकारच्या विषय वासना आपल्या बुद्धीमध्ये वसतात, आम्हाला मोजमाप नाही. अनंत बुद्धीचे तरंग, क्षण क्षणा पालटती रंग. जितक्या विषय वासना किंवा जितक्या विषय वासनांची वृत्ती, तितकी रंगाची पुटं आपल्या बुद्धीवर बसलेली आहेत. म्हणून आपली बुद्धी रंगीत आहे. आणि रंगीत बुद्धी ज्यावेळी रंगहीन होऊन जाईल, म्हणजे स्वच्छ होऊन जाईल, त्यावेळी बुद्धीला काय आलं? समत्व आलं असं म्हणता येईल. फक्त या विषय वासनांचा परिहार बुद्धीतून करता आला पाहिजे. बुद्धीचं निर्वासन ज्या दिवशी होईल, बुद्धी स्वच्छ झाली म्हणायची, बुद्धी निर्वासित झाली, एकही विषय वासना बुद्धीच्या ठिकाणी नाही, अशी बुद्धी प्राप्त झाली, ती बुद्धी अत्यंतिक स्थिर असते, ते मन अत्यंतिक स्थिर असतं. कारण कुठलीच विषय वासना अंतःकरणामध्ये नाही. आणि तुकाराम महाराज परिणाम सांगतात, ब्रह्मरस गोडी तयासी पावली, ब्रह्मरस गोडी तयासी पावली, ब्रह्मरस गोडी तयासी पावली, ब्रह्मरस गोडी तयासी पावली, वासनानी माली समूळ जाते, वासनानी माली समूळ जाते, ब्रह्मरस गोडी तयासी पावली, वासना निमाली समूळ ज्याची. ज्याच्या बुद्धीतून विषय वासना संपून गेल्या, बुद्धी निर्वासित झाली, त्यालाच ब्रह्मरसाची गोडी चाखता येते. ब्रह्मरस गोडी तयासी पावली, वासना निमाली समूळ ज्याची. असं बुद्धीचं निर्वासन झालं, त्याला शास्त्र एक शब्द वापरतं, बुद्धी निर्विशेष होणे. बुद्धीच्या ठिकाणी कोणताच विशेष नसणे याला बुद्धी निर्विशेष होणे म्हणतात. किंवा आणखीन एका प्रकारे शब्द प्रयोग करता येईल, बुद्धी निर्विषय होणे. निर्विषय आणि निर्विशेष अर्थ एकच आहे. बुद्धीच्या ठिकाणी कोणताही विषय नाही अथवा बुद्धीच्या ठिकाणी कोणताही विशेष नाही. आपल्या बुद्धीचा विचार केला तर आपली बुद्धी सविशेष आहे. सविशेष याचा अर्थ अनेक प्रकारच्या वासना आपल्या बुद्धीमध्ये अवस्थित आहेत. आणि सविशेष असणारी बुद्धी निर्विशेष ज्यावेळी होऊन जाते, त्यावेळी बुद्धीला काय प्राप्त होतं? समत्व प्राप्त होतं. आणि एका हरिनामानं त्या बुद्धीला समत्व प्राप्त होऊ शकतं. एक नाम हरी. त्या नामचिंतनामध्ये इतकी ताकद आहे की त्या नामचिंतनानं अंतःकरण स्वच्छ होतं, बुद्धीला समत्व प्राप्त होतं. आणि बुद्धीला समत्व प्राप्त झाली की समान श्रीहरी ही अवस्था येतेच येते. तुमचं आमचं काय झालंय? आयुष्य गेलं नामस्मरण करण्यामध्ये. आम्ही कशात कमी पडतो सांगा? नामचिंतनही आपल्याद्वारे घडतं. काही एक नियम आपण घालून दिलेले आहेत नामस्मरणाचे, जपाचे वगैरे वगैरे. हे सगळं परमार्थच आहे. एन केन प्रकारे मुखामध्ये कीर्तनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून, भजनाच्या माध्यमातून, काकड्याच्या माध्यमातून एन केन प्रकारे त्या भगवत नामाचं आम्हाला स्मरण होतं. म्हणजे नामचिंतन, नामसाधना आपल्याद्वारे घडते. इतकी उदंड नामसाधना घडून सुद्धा आपल्या बुद्धीचे रंग काही जायला तयार नाहीत. म्हणजे आपली बुद्धी रंगहीन व्हायला तयार नाही, बुद्धीला समत्व यायला तयार नाही. काय कारण असेल? एकच कारण आहे. तुमच्या आमच्या जीवनामध्ये नामसाधना ही फक्त एक औपचारिकता राहिलेली आहे, प्रदर्शन, देखावा. खरं प्रेम आपलं कुणावर आहे? प्रपंचावरच आहे, विषय वासनांच्यावरच आहे. अजून तो प्रखर तीव्र वैराग्य अथवा तीव्र विवेक तुमच्या आमच्या ठिकाणी निर्माण झालेला नाही. संतांना अपेक्षित असणारा विवेक तुमच्या आमच्या ठिकाणी निर्माण झालेला नाही. म्हणून भगवत नामाचं महत्त्व तुम्हाला कळलेलं नाही आहे. संतांना कळलेलं आहे, मृत्यूलोकी आम्हा आवडती परी एक नाही एक हरिनामे विन. का? नामच शाश्वत आहे. मृत्यूलोकामध्ये सगळं मर्त्य आहे, सगळं पार्थिव आहे, काही टिकणारं नाही. एक भगवत नाम टिकणार आहे. त्या भगवत नामाला संतांनी पकडून ठेवलं तर ही बुद्धी तुम्हाला व्हायला तयार नाही. आम्ही विषयाना चिकटलेली माणसं आहोत.
पुन्हा आमच्या जीवनामध्ये दोन्ही घडतं, नामसाधनाही घडते आणि विषयांचं सेवनही घडतं. वाटतं आम्हाला परमार्थिक आहोत, खरं अखंड नामचिंतन करून सुद्धा आपल्या अंतःकरणामध्ये जर परिवर्तन होत नसेल, आपला आध्यात्मिक विकास होत नसेल, तर आपण जे साधन करतो त्या साधनेमध्ये काहीतरी उणीव आहे हे समजून घेतलं पाहिजे. आम्ही नामचिंतनही करतो, नामसाधनाही करतो आणि आतली घाण आहे तशी आहे. आणि अपेक्षा कशाची करतो? द्वैत नामधुरी, सर्वत्र त्या भगवत सत्तेची अनुभूती व्हावी ही अपेक्षा करतो. तुकाराम महाराज म्हणतात नाही होत. नाही निर्मळ जीवन नाही निर्मळ जीवन नाही निर्मळ जीवन नाही निर्मळ जीवन नाही निर्मळ नाही निर्मळ जीवन 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 काय करील साबन तैसे चित्त शुद्ध नाही तेथे बोध करील काही. मग इतकं नामस्मरण करून सुद्धा आपल्या अंतःकरणातली घाण जायला तयार नाही. मग नाही निर्मळ जीवन काय करील साबन, पाणीच स्वच्छ नसेल साबणाला दोष देण्यात काही अर्थ नाही. म्हणून आपण जे नामस्मरण करतो, नामचिंतन करतो, त्या नामामध्ये निष्ठा नसेल, त्या भगवत नामाविषयी प्रेमभाव नसेल, नाम आणि नाण्याशी अभेद दृष्टीचा अभाव असेल, तुम्ही लाख नामचिंतन करा, अंतःकरण स्वच्छ होणार नाही. काय विषाद आहे त्या भगवत नामाविषयी अंतःकरणामध्ये निष्ठा आहे. निरपेक्ष प्रेमभाव त्या भगवंताच्या नामाविषयी अंतःकरणामध्ये आहे आणि ते नाम घेता घेता अंतःकरण स्वच्छ नाही झालं असं होणं शक्य नाही होत. खरोखरच शेवटचा श्वास घेण्या अगोदर ह्या नामाच्या द्वारे काही एक आध्यात्मिक विकास आपल्यामध्ये व्हावा असं वाटत असेल तर जे भगवत नाम घेतो त्या नामाविषयी निष्ठा निर्माण झाली पाहिजे. त्या भगवत नामानं, त्या नामाविषयी असणाऱ्या निरपेक्ष प्रेमानं अंतःकरण द्रवीभूत झालं पाहिजे. आणि भगवत नामानं ज्यावेळी आपलं अंतःकरण द्रवीभूत होतं त्यावेळी आपल्या अंतःकरणाचा प्रवास किंवा आपल्या अंतःकरणाची वृत्ती सतत त्या भगवत स्वरूपाच्या दिशेनं प्रवाहित होते, वृत्ती आपली एकविध होते. आणि असं जर नाही घडलं तर मग बोलाचीच कडी बोलाचाचा भात जेवून या कोण तृप्त झाला. परमार्थ आपला गतानुगतिकता चाललेला आहे.
मग रामकृष्ण म्हणता जावो माझा प्राण ह्याची कृपादान मागत असे. वारकरी असून सुद्धा त्या भगवंताचं नाम शेवटला मुखामध्ये येईल याची गॅरंटी नाही. का? त्या नामाविषयी निष्ठा नाही. आईचं अंतःकरण मुलाकडेच का वळतं? 24 तास आईच्या अंतःकरणामध्ये कशाचा वेध असतो, कशाचं स्मरण असतं? मुलाचं. मूल जोपर्यंत लहान आहे जोपर्यंत मूल निरागस आहे, आईच्या अंतःकरणामध्ये फक्त आणि फक्त आपल्या लाडक्या लेकराचं मुलाचं स्मरण असतं. का? आईच्या अंतःकरणामध्ये त्या बाळाविषयी काय आहे? निरपेक्ष प्रेमभाव आहे. हा, ते मूल मोठं झाल्यावर ते प्रेम सापेक्ष होईल, काहीतरी अपेक्षा ठेवेल आई. कारण जोपर्यंत ते लहान मूल निरागस आहे तोपर्यंत त्या मुलाप्रती आईच्या अंतःकरणामध्ये निरपेक्ष प्रेमभाव असतो. आणि निरपेक्ष प्रेमभावामुळं आईला 24 तास कशाचं स्मरण असतं? आपल्या बाळाचं स्मरण असतं. तसं त्या भगवत नामाविषयी आपल्या अंतःकरणामध्ये निरपेक्ष प्रेमभाव निर्माण होईल. काय विषाद आहे की त्या नामचिंतनाचं अस्मरण होईल. होणं शक्य नाही का? प्रेम आहे. आणि ते प्रेम काय करतं? तुम्हाला नित्य त्या भगवत नामाचं स्मरण घडवतं. आणि अशी त्या नामाविषयी निष्ठा निर्माण झाली, प्रेमभाव निर्माण झाला, नामनामी अभेद दृष्टी निर्माण झाली. परिणाम व्हायलाच पाहिजे. काय परिणाम होतो आपल्याला कळतं. तुका म्हणे मन निवे, जीवे अमृतची स्त्रवे, होता ती बरवे ऐसे शकून लाभाचे. तुम्हाला चिन्ह कळायला लागतात. नामस्मरण करतो, अंतःकरण शांत झालं पाहिजे, मन शांत झालंच पाहिजे. नाम घेता मन निवे, मन शांत होतं नामस्मरणानं. जीवे अमृताची स्त्रवे, नाम गोड लागायला लागतं. माझी मज झाली अनावर वाचा, नाम सोडून इतर काही सुचत नाही. होता ती बरवे ऐशी शकून लाभाचे. ही चिन्ह आपल्याला दिसायला लागतात. आपल्याच मध्ये घडणारा आध्यात्मिक विकास आपल्याला कळायला लागतो. नामस्मरणानं पहिल्यांदा काय होत असेल? मन शांत होऊन जातं, अंतःकरण शांत होऊन जातं. अंतःकरणामध्ये वृत्तीचा क्षोभ उमटत असतो, तो क्षोभ शांत होऊन जातो. समजायचं की नामचिंतन तुमच्यावर कार्य करायला लागलं, परिवर्तन यायला लागलं. आणि यदा कदाचित जर अशी अवस्था आली, मन रंगले मन रंगले तुझे पायी स्थिरावले, तुझे पायी स्थिरावले, तुझे पायी स्थिरावले. केली विठ्ठले, त्या एका नामाविषयी अंतःकरणामध्ये निष्ठा निर्माण झाली. तुकाराम महाराज अनुभव सांगतात, मन रंगले तुझे पायी स्थिरावले, तुझ्या चरणी स्थिरावले. मन निवत, मन शांत होतं आणि भगव स्वरूपाच्या ठिकाणी मन काय होतं? स्थिर होतं. म्हणजेच आपल्या अंतःकरणाच्या वृत्तीचा प्रवास सतत त्या भगवत दिशेनं जायला लागतो.
अंतकरणाची वृत्ती सतत त्या भगवत स्वरूपाच्या दिशेने प्रवाहित होते, अंतकरणाची वृत्ती एकविध होते आणि काय घडतं, आपलं मन आपलं अंतकरण त्या भगवत स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर राहतं. आणि असं जर घडलं तर बुद्धीला काय प्राप्त झालं, समत्व प्राप्त झालं. समबुद्धी घेता समान श्रीहरी. आणि बुद्धीला समत्व प्राप्त झालं की मग एक नाम हरी द्वैत नाम दुरी, द्वैत मावळून जातं आणि आहे सगळं परब्रह्म स्वरूप आहे ही प्रतीती यायला लागते. पुढे तुकाराम महाराज सांगतात, समबुद्धी घेता समान श्रीहरी, शमदमावरी हरी झाला. इथं अनेक प्रकारचे अर्थ केले जातात. शम याचा अर्थ मनाचा निग्रह आणि दम याचा अर्थ इंद्रियांचा निग्रह. आणि नामसाधना कशी सांगितलेली आहे, नामस्कीर्तन साधन पै सोपे. नामसाधने इतकी दुसरी साधना नाही, सोपी साधना नाही, काहीच सायास नाहीत नामसाधनेमध्ये. अधिकारी आणि अनाधिकारी असा विचारच नाही नामसाधनेमध्ये. मग माऊली का म्हणतात शमदमावरी हरी झाला. एक अर्थ असा होतो की नामचिंतन करता करता त्या नामसाधकानं मनाचा निग्रह साध्य केला पाहिजे, इंद्रियांचा निग्रह साध्य केला पाहिजे. तेव्हा कुठं बुद्धीला समत्व प्राप्त होतं आणि बुद्धीला समत्व प्राप्त झालं की मग सर्वत्र हरीची प्रतीती येते. हा एक अर्थ झाला. दुसरा अर्थ असा असतो आणि तोच अर्थ महत्वाचा आहे. मनाचा निग्रह इंद्रियांचा निग्रह फार सायासानं साध्य करावा लागतो. मनोनिग्रह साध्य करणं, इंद्रिय निग्रह साध्य करणं फार अवघड आहे. योग मार्गाचा विचार केला, इंद्रिय निग्रह मनोनिग्रह साध्य करावा लागतो, इंद्रिय निग्रह साध्य करावा लागतो, त्याशिवाय योग मार्गातून पुढे जाता येत नाही. ज्ञान मार्गाचा विचार केला तर मनोनिग्रह साध्य करावा लागतो, इंद्रिय निग्रह साध्य व्हावा लागतो. आणि इंद्रिय निग्रह मनोनिग्रह साध्य करणं इतकं अवघड आहे, इतकं अवघड आहे. निग्रह फार अवघड असेल आणि नामसाधनेमध्ये मनाचा निग्रह शम आणि दम प्राप्त करावे लागत असतील, इंद्रिय निग्रह मनोनिग्रह इंद्रिय निग्रह साध्य करावं लागत असेल तर मग नामसाधना सोपी कशी हो? सोपी म्हणता येणार नाही. मग अर्थ काय? कारण समबुद्धी घेता समान श्रेयारी, शम दमावरी हरी झाला. माऊलींना हे सांगायचं आहे असं मला वाटतं. कारण मी सुरुवातीला सांगितलं आम्ही प्रतिमावंत आहोत, ते कोण आहेत? प्रतिभावंत आहेत. मला असं वाटतं की भगवत नामामध्ये आपलं मन रंगून जातं, त्यावेळी शम दम आपण होऊन त्या नामचिंतकाला काय करतात? वरतात. वेगळ्यापणानं इंद्रिय निग्रह साध्य करावा लागत नाही, मनाचा निग्रह साध्य करावा लागत नाही. अहो मनच रंगलेलं असतं. मग भगवत नामामध्ये मन रंगलं, भगवंताच्या पायी ते मन स्थिर झालं तर मनाचा निग्रह आपोआप काय झाला? साध्य झाला. आणि इंद्रियांचा निग्रह सुद्धा आपोआप साध्य झाला. म्हणून ह्या भगवत नामामध्ये इतकी ताकद आहे. एक नाम हरी, त्या भगवत नामाविषयी आपल्या अंतःकरणामध्ये निष्ठा असेल, त्या भगवत नामाविषयी प्रेमभाव असेल तर आपलं मन त्या भगवत नामामध्ये इतकं रंगून जातं, अंतःकरण स्वच्छ होतं, बुद्धीला समत्व प्राप्त होतं. आणि हा रंग इतका आहे, इतका आहे, अवघा रंग एक झाला. ही अवस्था मनाची होते. त्या भगवत नामामध्ये इतका गोडवा आहे. आणि या भगवत नामामध्ये आपलं अंतःकरण आपली बुद्धी रंगून गेली तर शास्त्र ज्याला शम दम मनोनिग्रह इंद्रिय निग्रह हा आपोआप काय होतो? साध्य होतो. म्हणजे जणू काय शम आणि दम त्या नामसाधकाला आपण होऊन वरतात. एखाद्या मुलीचं स्वयंवर असावं, फार मोठे बलाढ्य लढाकू योद्धे तिथं बसलेले आहेत स्वयंवराला, 100भर राजपुत्र आलेले आहेत स्वयंवरामध्ये. एक एकाहून बलवान आहे, एक एकाहून शूर आहे. खरं त्यामध्ये चुकून एक देखणा राजकुमार आला, त्याला लढाई करता येत नाही, त्या ठिकाणी बली नाही. खरं काय हे? देखणेपणा आहे. आणि कधी कधी ती राजकुमारी देखणेपणाला भाळून काय करते? वरमाला त्याच्या गळ्यात टाकते. का? देखणेपणा महत्वाचा. तसं भगवत प्राप्तीचे अनेक मार्ग असतील, योग मार्ग असतील, ज्ञान मार्ग असतील. कारण भगवत नामामध्ये इतकी ताकद आहे की त्या भगवत नामानं अंतःकरण त्या भगवंताच्या प्रेमानं, निरपेक्ष प्रेमानं रंगून गेलं की जणू काही शम आणि दम आपण होऊन त्याच्या गळ्यामध्ये काय करतात?
माळ घालतात नव्हे. शम आणि दम ह्या नामसाधकाला आपणहून वरतात. शम आणि दम इंद्रिय मनोनिग्रह इंद्रिय निग्रह वेगळ्यानं साधायची गरज नाही. आणि एक कशानं होतं? एका भगवत नामानं होतं. म्हणून एक नाम हरी, एक ह्या शब्दामध्ये भगवत नामाविषयी जर निष्ठा असेल, एक ह्या शब्दाच्या द्वारे भगवत नामाविषयी तुमच्या अंतःकरणामध्ये प्रेमभाव असेल, एक ह्या शब्दामध्ये नाम आणि नामी, नाम आणि भगवत सत्ता, नाम आणि ब्रह्म ह्यामध्ये अभेद दृष्टी असेल, तर ते एक हरीचं नाम काय करतं? द्वैत नाम दुरी. म्हणून माऊली सांगतात एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विरळा जाणे समबुद्धी घेता समान श्री हरी शम दमावरी हरी झाला विठोबार कुमार. जय जय विठोबार कुमार. विठोबार कुमार. जय जय विठोबार कुमार. समान श्रीहरी शमदमावरी हरी झाला. भगवतनामाचं सामर्थ्य, भगवतनामाचे महात्म्य माऊली अभंगामध्ये सांगतात. खरोखर एका हरीच्या नामाविषयी निष्ठा निर्माण झाली, नामाविषयी प्रेम निर्माण झालं, तर हे एक नाम हरी भगवत नाम काय करू शकतं? द्वैत नाम द्वैताचा निराश होतो. समबुद्धी घेता समान श्रीहरी शमदमावरी हरी झाला. अंतकरण स्वच्छ होतं, बुद्धीला समत्व प्राप्त होतं आणि सर्वत्र एका हरीचीच प्रतीती यायला लागते. शम आणि दम जणू ह्या नामसाधकाला आपणहून वरतात. काय इंद्रियांना दुसरं कामच राहत नाही. मन तर भगवत नामामध्ये रंगून गेलेलं आहे. आणि इंद्रियांचा विचार कराल तर घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे मनात ते धाव घेई. मन ही रंगतं, इंद्रियही त्यामध्ये रंगतात. म्हणून पडिले वळण इंद्रिया सकळा भाव तो निराळा नाही तुझ्या. एका नामा भगवत नामामध्ये इतकी ताकद आहे. शम आपोआप साध्य होतो, दम आपोआप साध्य होतो, मनोनिग्रह आपोआप साध्य होतो, इंद्रिय निग्रह आपोआप साध्य होतो. जणू शम आणि दम ह्या नामधारकाला काय करतात? वरतात. परिणाम शम दमावरी हरी झाला. हरी झाला याचा अर्थ भगवत स्वरूपाशी अनन्य झाला, एकरूप झाला. ह्याला अद्वैत स्थिती म्हणतात. खरं माऊली सांगतात त्या स्थितीला पोचणारे विरळा आहेत. अद्वैत कुसरी विरळा जाणे. का विरळा? अजून बाबांनो त्या नामाविषयी निष्ठा निर्माण झाली नाही. अजून त्या भगवत नामाविषयी तुमच्या अंतःकरणामध्ये प्रेमभाव निर्माण झाला नाही. आणि हे ज्या दिवशी घटित होईल, असं घडेल, त्यावेळी ते नाम तुम्हाला त्या उंचीवर घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. आणि एकदा ती उंची गाठली मग सर्वा घटी राम देहाधी एक सूर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी. आता त्याची दृष्टी स्थूल राहत नाही. ब्रह्मभाव अभिव्यक्त होतो, ब्रह्मदृष्टी प्राप्त होते. आता एका भगवत सत्ते व्यतिरिक्त अन्य द्वैत असं काही त्याच्या प्रतीला येत नाही. हे आत बाहेरी मी कोंदले जग निखिल माझीची ओतले. या जगाच्या आत बाहेर त्या भगवत स्वरूपाचीच व्याप्ती आहे. अर्जुना मी नसे ऐसा कौरू ठाव असे. अर्जुना मी नाही असं ठिकाण तरी आहे का? अनु माझी राम रेणू माझी राम तृण काष्टी राम वर्तत असे. बाहेर भितरी राम चराचरी विश्वी विश्वाकार वर्तत असे. सर्वत्र एका भगवत सत्तेचीच प्रतीती त्या महात्म्याला यायला लागते, त्या नामधारकाला यायला लागते. नाम निष्ठा जर आपल्या अंतःकरणामध्ये प्रकट झाली तर ही प्रातिभ अनुभूती त्या नामधारकाला येऊ शकते. सर्वा घटी राम देहादेही एक. हजारो मडकी पाण्यानं भरलेली असावीत. सूर्य एकच आहे, खरं प्रत्येक पाण्यानं भरलेल्या मडक्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब दिसायला लागतं. एक सूर्य हजारो मडक्यामध्ये दिसायला लागतो. तसं देहादेही
एक प्रत्येक देहाचं जीवत्वाचा अधिष्ठान तो परमात्माच आहे. मी हे परीभूत भावनू, परी सर्व भूताशी अभिन्नू, नाही प्रभा आणि भानू एकचिते. मौली सांगतात सूर्य आणि सूर्याची किरण यामध्ये भेद नाही, प्रभा आणि भानू ह्यामध्ये भेद नाही. सूर्य आणि सूर्यकिरण जशी एकच आहेत तसं एकच परमात्मा, देहादेही एकच. सगळ्या जीवत्वाचं नवे नव्हे यश यावत अस्तित्वाचं अधिष्ठान तो परमात्माच आहे. ही ब्रह्मभावना, ही ब्रह्मदृष्टी त्या नामधारकाला येते. मग सर्वागटी राम देहादेही एक. आता तो पहिल्यासारखा राहिला नाही. अद्वैत दृष्टी प्राप्त झाली, जीवन मुक्त झाला, प्रातिभानुभूती प्राप्त झाली आणि ह्यालाच प्रतिभा असं म्हणतात. आता विचारांची कुठली चौकट राहिली नाही, अनुभवाची चौकट राहिली नाही, ज्ञानाची चौकट राहिली नाही. चौकटी उद्ध्वस्त झाल्या. आता ज्ञानाला सीमा नाही, अनुभूतीला सीमा नाही. कसं असतं, सूर्य बघायचं असेल आणि तुम्ही जर घरात असाल, सूर्य बघता येत नाही. खापरीतून एखादा कवडसा येतो आणि तेवढ्यावर समाधान मानून भागत नाही. तुम्ही घरामध्ये बंदिस्त आहात आणि तुम्हाला सूर्य पाहायचा आहे. दोनच गोष्टी तुमच्या हातामध्ये आहेत. एक तर घराच्या बाहेर या, नाहीतर घराचा काय करा, नाश करा. तसं भगवत दर्शन घ्यायचं असेल, ती प्रातिभानुभूती तुम्हाला प्राप्त व्हायची असेल, तरी घर नावाची चौकट मोडून टाकावी लागेल. आम्ही काय केलो वारकऱ्या नात्यानं, प्रतिमा म्हणजे मी कीर्तनकार आहे, मी प्रवचनकार आहे. जो तो आपल्या प्रतिमा सांभाळतो आणि प्रतिमा काय करतात, जीवाला बंदिस्त करतात. आणि प्रतिमा तयार झाली की अहंकाराचं फावतं. अहंकार इतकी स्ट्रॉंग चौकट तयार करतं, त्या चौकटीच्या बाहेर त्या व्यक्तीला जाऊच देत नाही. प्रतिमेमध्ये अडकलेली माणसं प्रतिमावंत आहेत आणि या चौकटी ज्यावेळी मोडून पडतात त्यावेळी प्रतिभा प्राप्त होते. नामधारक त्या प्रातिभानुभूतीला प्राप्त होतो. सर्वागटी राम देहादी एक, ही प्रातिभानुभूती, हा ब्रह्मभाव, ही ब्रह्मदृष्टी त्याच्या ठिकाणी प्राप्त होते. आणि षडलिंगाचा विचार केला, उपक्रम आणि उपसंहार यामध्ये काय पाहिजे, एक वाक्यता पाहिजे. मग एक नाम हरी. उपसंहारामध्ये मौली ते सांगतात, ज्ञान देवा चित्ती हरिपाठ नेमा. त्या भगवत नामाला मी माझ्या चित्तामध्ये धारण केलं. शेवटच्या चरणामध्ये मौली आपला अनुभव सांगतात, ज्ञान देवा चित्ती हरिपाठ नेमा. जे मी तुम्हाला सांगतो तेच भगवत नाम मी निष्ठेनं माझ्या चित्तामध्ये धारण केलं. परिणाम काय झाला, मागिली या जन्म मुक्त झालो. जीवाच्या मागे जे जन्म मरणाचं चक्र लागलेलं आहे, त्या जन्म मृत्यूच्या चक्रातून मी काय झालो, मुक्त झालो. नव्हे, जन्म मृत्यू अभाव अशा स्थितीला मी प्राप्त झालो. मागील या जन्मा मुक्त झालो. याचा अर्थ आता जन्म मरणाची जी अनिष्ट परंपरा आहे, जन्म मरणाची जी आवर्तन आहे, त्या आवर्तनातून मी मुक्त झालो. का, त्या प्रातिभा अनुभूतीला मी प्राप्त झालो. आता अज्ञान राहिलं नाही, ते अद्वैत स्थिती प्राप्त झाली. ज्या अज्ञानानं येणं जाणं आवागमन घडत होतं, जन्ममृत्यू या चक्रामध्ये आपण सापडलो होतो, ती प्रातिभा अनुभूती प्राप्त झाली. द्वैत मावळून गेलं, अज्ञान संपून गेलं, आवरण खंडित झालं. एका भगवत नामानं ती प्रातिभा अनुभूती, ती सर्वोच्च परमार्थिक अवस्था प्राप्त झाली आहे. हे सगळं परब्रह्म स्वरूप आहे आणि त्या परब्रह्म स्वरूपाशी जीव काय आहे, अनन्य आहे, अभिन्न आहे. ही प्रातिभा अनुभूती प्राप्त झाली. शास्त्रामध्ये त्याला जीवनमुक्त असं म्हणतात. आणि जीवनमुक्ती प्राप्त झाली की आता येणे जाणे नाही. त्या भगवत स्वरूपाशी तो महात्मा अनन्य होतो. नव्हे ब्रह्मस्वरूपच होऊन जातो, भगवत स्वरूपच होतो. कारण जीव ब्रह्मेव ना परा. जीव तरी ब्रह्मस्वरूपाहून कुठे वेगळा आहे. मग तुका म्हणे ठाया जाई आली आपुल्या. आपलं मूळ स्वरूप तेच आहे आणि त्या स्वरूपाला जीव प्राप्त झाला की भगवत स्वरूपाशी अनन्य होतो. ही प्रातिभा अनुभूती येते. आणि माऊली शेवटच्या चरणामध्ये आपला हाच अनुभव सांगतात, मी काय केलं, एक ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा. मी त्या नेमानं त्या हरिपाठ म्हणजे भगवत नामाला माझ्या चित्तामध्ये धारण केलं. परिणाम मागिले या जन्मा
मुक्त झालो, या जन्म मरणाच्या परंपरेतून मुक्त झालो का? त्या भगवत स्वरूपाशी मी अनन्य झालो. मला माझ्या खऱ्या स्वरूपाचा काय झाला? परिचय झाला. आणि हा परिचय व्हायचा असेल, त्या भगवत स्वरूपाशी एकरूप व्हायचं असेल, ती अद्वैत स्तुती प्राप्त व्हायची असेल, तर मग हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. म्हणून अखंड हरिपाठामध्ये माऊली कुठला आग्रह करत असतील? नाम इतकं श्रेष्ठ असेल, नाम चैतन्य स्वरूप असेल, नामच ब्रह्म असेल, फक्त अभाव कशाचा आहे? त्या भगवत नामाविषयी आपल्या अंतःकरणामध्ये निष्ठा नाही, त्या भगवत नामाविषयी आपल्या अंतःकरणामध्ये प्रेमभाव नाही. नाम आणि नामी अशा अभेद दृष्टीनं मी भगवत नाम घेत नाही. आणि हे ज्यावेळी आपल्या जीवनामध्ये घडेल, त्यावेळी माऊली अखंड अभंगामध्ये जे काही सांगतात तो अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. असो झालेली सेवा आपली क्षेत्रदेवता पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो. आणि माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी सेवा अर्पण करून सेवेला पूर्णारंभ देतो. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धी गेले, ते तर माझे जे उरले पायीकपण, तरी निन्ने ते पुरते अधिक ते सरते करून घ्यावे तुमचे विनवितसे. तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नव्हे अंगीभूत युक्ती. सांगा. धमकी दिली ते मला. ज्ञानदेवाची हरे पाठणे ज्ञानदेवाची हरे पाठणे हरि ज्ञानदेवाचे हरि पाठणे ज्ञानदेवाचे हरि पाठणे मुक्त झालो मागलिया जन्म, मुक्त झालो मागलिया जन्म, मुक्त झालो मागलिया जन्म, मुक्त झालो मागलिया जन्म, मुक्त झालो हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे